नमस्कार, विनीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, आपली इथं आज पालकाची भाजी आणि भोगीची भाजी, तिळावून आपल्या बाजरीच्या भाकरी आज नैवेद्यासाठी अशा बनावं लागतात भोगीला. तर पहा, आपली इथं भाजी वगैरे बनवून झालेली आहे. इथं आपण फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे पातेल्यामध्ये भरपूर. इथं पहा, आपण कांदा, खोबरं, हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट केलेली आहे. तर इथं आपल्याला टमाटे वगैरे टाकून छान परतून घ्यायचं मस्त. तर आपली जी भाजी आहे ती, हे पहा, इथं वांगे चिरून ठेवले, वालाच्या शेंगा, बटाटे, वाटाणे, गाजरं, हे सर्व आपण इथं जे ढाळ आहे तो सोलून घेतलेला आहे, मसाले वगैरे घेतलेले. तर हे सर्व आपल्याला घालायचे आणि छान असे परतून घ्यायचं मसाला वगैरे. तर पहा, आपल्या मसाल्याचा पण रंग किती छान आलेला आहे. मसाल्याला असं तेल सुटलं का त्याच्यामध्ये हे आपण चिरून घेतलेले वांगे वगैरे घालून घ्यायचे. सर्व मटेरियल आपण जे सोलून घेतलं होतं, हे ढाळा जे आहे ते जे आपण ढाळा सोलून घेतलेला आहे, जे हरभरे असतात ते. आणि बाकी सर्व साहित्य आपण इथं घातलं, बटाटे, वालाच्या शेंगा, वाटाणे. तर पहा, आपली भाजी सर्व एक जीव अशी छान आलटून पलटून घ्यायची, मिक्स करायची. आपल्या भाजीला रंग किती छान आलेला आहे. आणि चवीनुसार मीठ घालायचं, लागन तेवढं पाणी घालायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर या गरमागरम खायला भोगीची भाजी. तर इथं आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आता शिजण्यासाठी. तर इथं शेंगदाणे वगैरे छान खरपूस भाजून घेतलेले आहेत, तीळ पण भाजून घेतलेले आहेत. हे आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आणि हे पण आपल्याला त्या भाजीमध्ये घालायचं. जे आज तिळाचा खूप मान असतो प्रत्येक गोष्टीला. सूर्याला तीळ दान करायचे, देवाला, आपल्या अग्नीला, गॅसवर, किंवा आता जुने लोक चुलीमध्ये टाकत होते. तर आपण गॅसवर 2-3 ठेवायचे तीळ आणि अग्नी प्रज्वलित करायचा. तर इथं पहा, मी शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं कूट भाजीमध्ये टाकलेलं आहे. आपली भाजी छान शिजलेली आहे, वरून कोथिंबीर वगैरे चिरून घातली. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. या गरमागरम जेवायला. इथं आता देवासाठी मी नैवेद्य भरलेला आहे. भाजी पोळी, पालकाची पण भाजी बनवली होती. तर हे तीळ लावून भाकरी केलेली आहे, दोन्ही साईडनी तीळ लावून एकदम आज